आज आपण गेलो होतो बुलढाण्याचे कर्तव्यदक्ष आमदार संजय भाऊ गायकवाड यांच्यासोबत डायरेक्ट चिखला गावात, जिथे जातीवाद प्रकरण चालू होतं आणि तिथं आपल्याला जरांगे दादा पाटील पण भेटले होते. तर असं मदतून नाही, चला सुरुवातीपासून दाखवतो. तर नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण. आज सकाळीच तयारी करून मी डायरेक्ट आपल्या गावातील मराठी शाळेवर आलो, कारण की आज आपल्या गावातल्या शाळेवर आनंद मेळावा होता. तर या वयामध्ये त्यांना प्रोत्साहन देणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. तर तिथे गेल्याबरोबर तर सौरभ दादांना आपल्याला एक प्लेट पोहा घेऊन दिला राव. आपल्या गावामध्ये फक्त 4थी पर्यंत शाळा आहे, तरी पण येथील शिक्षकांना असे वाटते की लहान मुलांना पण व्यवहाराचं ज्ञान मिळालं पाहिजे, म्हणून त्याच्यासाठीच प्रत्येक शाळेमध्ये आनंद मेळाव्याचं आयोजन केलं जातं. केलेली गुंतवणूक आणि मिळालेला नफा या गोष्टीमधूनच सगळ्यांना व्यवहाराचं ज्ञान मिळत असते. आणि यात मेन म्हणजे येथील शिक्षक चव्हाण सर आणि येरमुले सर यांनीच हे सगळं आयोजन केलं होतं. मग सगळ्यांनी एक ग्रुप व्हिडिओ घेतला आणि तिथून मी डायरेक्ट आपल्या घरी आलो, कारण आपल्याला ऑफिसवर पण जायचं होतं राव. मग घरी आल्यावर काढली आपली स्प्लेंडर आणि मी आपल्या दोघ्या भावांना घेऊन डायरेक्ट बुलढाणा आलो. तिथं आल्यावर त्यांनी मला ऑफिसवर सोडून दिलं आणि ते रूमवर गेले. मग तिथं सचिन दादा आणि बाळू दादाला भेट दिली आणि मग तिथून मी भाऊच्या गाडीमध्ये बसून लोणार तालुक्यातील चिखला गावामध्ये जाण्यासाठी निघालो. आम्ही चिखला गावात प्रवेशच करणार होतो, तर बाहेरच आपल्याला जरांगे दादा पाटील भेटले. मग तिथं बुलढाण्याचे दमदार आमदार संजय भाऊ गायकवाड आणि जरांगे दादा पाटील यांनी या जातीवाद प्रकरणाविषयी चर्चा केली आणि मग तिथून आम्ही डायरेक्ट चिखला गावामध्ये आलो. हेच ते गाव आहे जे मागच्या 10-15 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये ट्रेंडिंग मध्ये चालू आहे आणि हीच ती शिवाजी महाराजांची मूर्ती, ज्याच्यामुळे हे वाद झालं होतं. आज ज्यांच्यामुळे आपण हे दिवस बघतोय त्यांच्याच मूर्तीला जर विरोध केला तर कसं जमल राव. आज शिवाजी महाराज नसते तर कदाचित आपण इथं नसतो राव. मी स्वतः एक बंजारा समाजातून बिलॉंग करत असतो, पण मला जाणीव आहे त्या शूरवीरांची, ज्यांनी आपल्यासाठी त्यांच्या प्राणाची आहुती दिली आहे. मी आतापर्यंत कोणत्याच समाजाला छोटं आणि मोठं समजलं नाही आणि समजणारही नाही. मग तेथील झालेल्या बैठकमध्ये माननीय संजय भाऊ गायकवाड येथील कामासाठी 25 लाखाची निधी उपलब्ध करून दिली आणि ते ताईला कॅश 1 लाखाचं बक्षीस सुद्धा दिलं. मग तिथून आम्ही लोणार मध्ये आलो, तर लोणार मध्ये सुद्धा हा पुतळा बसवण्यावरून काहीतरी विरोध चालू होता. हे प्रकरण तर आपल्याला एवढं काही माहिती नाही राव, पण लोणार पर्यंत जर हा व्हिडिओ गेला असेल तर त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा की हा काय प्रकरण होता. आणि हा जाता जाता ते फॉलोचं बटन पण दाबून टाका. तर भेटूया समोरच्या व्हिडिओ मध्ये.